शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आपल्याबरोबर आहेत. कैलासजी, काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतात. जी कृषी माफी दिलेली आहे ती सरसकट कृषी माफी जी आहे ती शेतकऱ्यांना माफी या संदर्भातली तुम्ही भेट घेणार होता. रोहित पवार यांनी या सगळ्या संदर्भात आंदोलनं केली, उपोषणं केली. काय नक्की नेमकी तुमच्या विरोधकांच्या आमदारांची मागणी? ही फक्त मागणी आमचीच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की कर्जमाफी झाली तर सरसकट व्हावी. कारण बरेच असे शेतकरी आहेत की ते कुठल्याच कर्जमाफीत बसले नाहीत. ना ते 17च्या कर्जमाफीत बसले, ना 19च्या बसले, ना 26च्या बसले. त्या शेतकऱ्यांना लाभ एकदाही मिळालेला नाही. आणि 19मध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यांना या कर्जमाफीतून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे 50,000 म्हणजे एक प्रकारे वगळण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे वरची रक्कम भरण्यासाठी पैसे असतात तरी कर्ज थकीत गेलंच नसतं. त्यामुळं अशा कुठल्याही अटी शर्ती न ठेवता तुम्हाला खरंच तुम्ही जे आश्वासन दिलं होतं 7/12 कोरा 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 त्याच पद्धतीनं 7/12 कोरा झाला पाहिजे आणि कुठल्याही विना शर्तीची कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसकट झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे. परंतु या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटलात का आणि मुख्यमंत्र्यांकडनं काय आश्वासन देण्यात आलं? काल आम्ही भेटणार होतो रोहितदादासोबत. माझी भेट झाली नाही. मला हाऊसमध्ये एक माझं कामकाज होतं त्यामुळे परत जावं लागलं. पण बाकीचे आमचे सहकारी भेटलेले आहेत. रोहितदादा त्यांच्याबरोबर बाकीचे सहकारी भेटलेले आहेत आणि निश्चितच मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत काहीतरी आश्वासन दिलेलं आहे असं मला समजतं. खरं तर राज्यात पुन्हा आता SIR मोहीम लागू केलेली आहे. मतदार याद्यांची पुन्हा सर्वेक्षण केली जाणार आहेत. त्याकरता शिक्षकांना काम त्या ठिकाणी दिलं जाणार आहेत. SIRच्या मोहिमेमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे आणि त्यातच शिक्षक आता विद्यार्थ्यांना न शिकवता थेट SIRच्या मोहिमेमध्ये काम करणार. शिक्षकांचं प्राथमिक काम किंवा मूळ काम हे विद्यार्थ्यांना शिकवणे हे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिकवणं सोडून जर दुसरं काम कोण लावत असेल तर हे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर त्याचा परिणाम होऊ शकतो. खरं तर आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सातत्याने तुमच्या पक्षावरती टीका होत होती की 25 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, परंतु 25 वर्षानंतर आता भाजप आणि महायुतीकडे मुंबईची सत्ता आहे, तरी देखील मुंबईमध्ये पाणी साचलं जातं. 25 वर्ष आमच्याकडे सत्ता होती पण आमच्या सत्तेतले भागीदार होतेच नाही. जे टीका करत होते ते सत्तेत भागीदार होतेच ना. सत्तेत भागीदारी घ्यायची आणि काही मुंबई तुंबली की परत आपल्या शिवसेनेवर शब्द द्यायचा. पण आता तर 2022पासून प्रशासक राज आहे. प्रशासक राज काळात सरकार हे महापालिका कोणी चालवली, आता कोण चालवतंय हा फक्त 4 महिन्याचा विषय नाही आहे. 2022पासून ज्या मुंबई महापालिकेची मुदत संपल्यापासून आजपर्यंत हे कुणाच्या ताब्यात मुंबई महापालिका आहे, कुणाच्या इशाऱ्यावर चालते हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी घेणार कोण? खरं तर 2 हंसों का जोडा होता तुमचा, कैलास पाटील आणि निंबाळकर. परंतु आता निंबाळकर सत्तेत गेले, कैलास पाटील विरोधात राहिलेले आहेत. परंतु तुमच्या काही समर्थकांकडनं किंवा तुमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांकडनं सातत्यानं ओमराजे निंबाळकरांना फोन केले जात आहेत, त्यांना त्रास दिला जातोय, त्यांना लाईनमन म्हणून अशा पद्धतीने त्यांना एक हिनवलं जातं आहे या सगळ्या शिवसैनिकांकडनं. तर त्याचे ऑडिओ क्लिप्स सातत्यानं बातम्यांमध्ये देखील व्हायरल होतात आहेत. या सगळ्या संदर्भात तुमची स्पष्ट काय भूमिका? माझी राजकीय भूमिका मी आधीच स्पष्ट केलेली आहे. मी उद्धव साहेबांसोबत राहणार आहे. त्यांनी राजकीय भूमिका वेगळी घेतलेली आहे आणि कुणालाही आपण केलेल्या मतदानाबद्दल जर काही वेगळा आपला प्रतिनिधी वागला तर राग येणं साहजिक आहे. त्याला पर्याय नाही काय. परंतु मग जे काही शिवसैनिक त्यांच्याबद्दल आता संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल करतात हे योग्य? मी बघितलं नाही काय ते, पण कुणालाही राग येणं हे साहजिक आहे एवढंच मी सांगतो. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. कैलास पाटील होते आपल्यासोबत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार. ते म्हणतात आहेत की साहजिकच पक्षांतर केल्यानंतर शिवसैनिकांच्या भावना असतात आणि त्या भावना ज्या आहेत ते शिवसैनिक जे आहेत ते व्यक्त करत असतात. त्याचमुळे अशा पद्धतीचं मत जे आहे ते शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे. परंतु ती ऑडिओ क्लिप मी ऐकली नाही. अशा पद्धतीचा खुलासा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.